नक्कीच फसवेगिरीचा काही प्रकार नाही, कारण खूप जणांना असं वाटते की आणि हो दुसरी गोष्ट मेशो क्रिएटर क्लबचं क्रायटेरिया काय आहे, तर नक्कीच मलाही माहिती नव्हतं हे काय आहे, कारण त्यांनी स्वतःहून मला त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. नाहीतर काही जण सो मंडळी कसे आहात, नक्कीच मजेत असणार आहात. सो तुम्ही बघत आहात माझं लुक कशी दिसत आहे, सो प्लीज नक्की सांगा. आणि आज तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे, कारण मी आधीच तुम्हाला माझ्या बाळामध्ये सांगितलेलं आहे की मी जे काही नवीन करणार, जे काही अनुभवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. सो आधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी साडी बघितलीच आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला क्लिअर करते, मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, कुठल्याही ॲपचं प्रमोशन करत नाही. बट मी आता नवीन काय सुरू करत आहे ते मी तुला सांगणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की मी ब्लॉगिंग करते, इन्स्टावरती फेसबुकवरती ॲक्टिव्ह आहे. पण माझं सांगण्याचा हा मुद्दा आहे की मी मेशो क्रिएटर क्लब हा जॉईन केला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की मी ब्लाउज वगैरे शिवते आणि त्याच्यामध्ये मला आता थोडंफार इन्कम सुरू झालेला आहे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि ॲज अ हाऊसवाईफ म्हणून मला असं वाटतं की माझं काहीतरी इन्कम असायला हवं. घर सांभाळून, मुलं वगैरे सांभाळून, ट्युशन वगैरे त्याचं सगळं करून मला बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नाही. असं नाही की माझी ॲबिलिटी नाही किंवा माझं एज्युकेशन नाही, सगळं आहे. पण घरची जबाबदारी ह्या इंग्रज साहेबांनी बाहेरची घेतली आणि मी घरची घेतली. त्याच्यामुळे पण असं नेहमी वाटायचं की मी सगळं घरातलं आवरून काहीतरी वर्क फ्रॉम होम करायला हवं. बट असं मी 1-2 वेळा सर्च केलं, बऱ्याचशा जणांना विचारलं, पण बाहेर जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा मुंबईसारख्या बाहेर तर मला पॉसिबल होत नव्हतं. मग नंतर विचार केला की अरे नंतर बघायचं की बाहेरचे कसे काय प्रमोशन करतात, ब्रँडचे कसे काय ॲड्स वगैरे करतात. सो आपण काय करू शकत नाही. बट म्हटलं ठीक आहे ना. नंतर हळूहळू माझं हे टेलरिंग वगैरे जे सुरू केलं त्याच्यामध्ये पण माझं इन्कम सुरू झालं. बट एक दिवस मला DM आला इन्स्टा ID वरती. सो तो DM मी तुम्हाला शो करणार आहे, तो नक्की वाचा. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही आमच्या क्रिएटर क्लब जॉईन करा, तुमचे फॉलोअर्स जास्त आहे किंवा तुमच्या रील्स आम्हाला आवडल्या, तुम्ही फॅशनला हे आहेत का म्हणून काय म्हणतात त्याला. ओके. सो मी पण विचार केला. मग नंतर मी इंग्रज साहेबांसोबत डिस्कस केलं की हे मला असं असं आलेलं आहे, मी काय करू. भीती वाटते ना परत एखाद्या ॲपला जॉईन व्हायचं, आपली इन्फॉर्मेशन त्याला द्यायची. सो मनामध्ये माझ्या भीती होती की आता एक्झॅक्टली काय करायचं. मी सर्च केलं यूट्यूबवरतीच, कारण यूट्यूब हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही त्याच्यावरती काही सर्च करू शकता, तुम्हाला सगळं भेटून जाते. सो मी यूट्यूबवरती सर्च केलं की हे मेशो क्रिएटर क्लब काय आहे, एक्झॅक्टली काय म्हणतात त्याला. कारण याच्या आधी मी त्याचे जे प्रोडक्ट आहेत ते मी विकले, असं नाही. बट ते आपण याच्यावरून विकले, व्हॉट्सअपवर मी त्याच्या लिंक टाकायचे, त्याच्यावरून मी ते केलेलं आहे. पण आता हे एक्झॅक्टली काय आहे, तर मी त्या एक्झिक्युटिव्हला कॉलसुद्धा केला. त्यांना मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला. एक्झिक्युटिव्हला मी माझा नंबर दिला, त्यांनी नंबर मागितला होता. मनामध्ये भीती होती की नंबर तर दिला आपण, कारण आपला पर्सनल नंबर आहे, काय होणार. बट त्यांचा मला कॉल आला आणि ते माझ्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं की तुमचे फॉलोअर्स छान आहेत, तुमची आम्हाला आयडिया आवडली, तुम्ही जे क्रिएट करता रील्स त्याला रीच खूप छान आहे. आणि माझे इंस्टाग्रामवरती 1,03,000 असे फॉलोअर्स आहे आणि फेसबुकवरतीही माझे 36,000 झालेले आहेत. सो थँक्यू सो मच. आणि आता यूट्यूबवरती पण खूप छान रिस्पॉन्स आहे मला. तर मी नंतर विचार केला काय करू, सर्च केलं, कारण आपली इन्फॉर्मेशन सर्व त्याच्यामध्ये द्यावी लागते आपल्याला, आपलं अकाउंट डिटेल्स वगैरे. आणि ऑलरेडी मेशोला माझं अकाउंट आहे त्याला, कारण आपण जे पेमेंट करतो ऑनलाईन ते आपल्याला रिटर्न येते, तर आपली सगळे डिटेल्स त्याला द्यावी लागते. सो तेही मी त्यांना दिली. त्यांच्यासोबत माझं जे बोलणं झालं तेही मी विचार केला की हां चला. मग त्यांनी सांगितलं की तुमचं इन्स्टा अकाउंट मेशोला ॲड करा. बट तेही लॉग इन होत नव्हतं, 3 दिवस पासवर्ड एक्सेप्ट करत नव्हता. बट इंग्रज साहेबांनी ते खूप म्हणजे त्यांनी ट्राय केला, शेवटी लॉग इन झालं आणि ते माझं अकाउंट त्याच्यामध्ये मर्ज झालं मेशोमध्ये. आणि आज फायनली मी प्रोडक्ट, हे माझं पहिलं प्रोडक्ट आहे जे मी म्हणजे ही पहिली साडी आहे जे मी मेशोवरून ॲज अ क्रिएटर क्लब जॉईन केला. मी त्याची मेंबर आहे आणि याचं मी प्रमोशन म्हटलं तरी चालेल. हे साडी मी प्रमोट करण्यासाठी वेअर केली आहे, खूप छान आहे. आणि नक्कीच फसवेगिरीचा काही प्रकार नाही, कारण खूप जणांना असं वाटते की आणि हो दुसरी गोष्ट मेशो क्रिएटर क्लबचं क्रायटेरिया काय आहे, तर नक्कीच मलाही माहिती नव्हतं हे काय आहे. कारण त्यांनी स्वतःहून मला त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. नाहीतर काही जण थर्ड पार्टीच्या थ्रू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. बट मी यूट्यूबवरती सर्च केलं की 50 काहीतरी असायला पाहिजे किंवा 5,000, 50 ते त्यांच्या हिशोबाने ते सिलेक्ट करतात. किंवा तुम्ही पण होऊ शकतात. यूट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला माहिती भेटून जाणार. नंतर त्यांची आहे व्हाईट लिस्ट. ओके.
सो हाही एक प्रकार आहे. तिथं मेशो आपण जसं फोनपे करतो, ऑनलाईन पे करतो, तसं तिथे एक लिहून आलं होतं मेशो पे. मी कन्फ्यूज झाले. मला जेव्हा फर्स्ट ऑर्डर द्यायची होती तेव्हा मेशो पे काय आहे, तर मी एक्झिक्युटिव्हला त्याचा स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यांना विचारलं की मेशो पे काय आहे. तर त्यांनी मला सांगितलं हे मेशो पे सध्या तुमच्यासाठी नाही, हे व्हाईट लिस्टिंगसाठी आहे. म्हणजे मग नंतर मी विचार केला यार व्हाईट लिस्टिंग काय आहे. मग मी यूट्यूबवरती सर्च केलं. 5,000 आपल्या थ्रू जर त्याचं सेल झालं प्रोडक्ट, त्याच्यानंतर आपण व्हाईट लिस्टिंग होतो आणि आपण परचेस करतो मीन्स आता जर मी हे प्रोडक्ट मागवलं तर मी त्यांना पैसे पे केले याचे, मला ठेवायचं असलं तर मी ठेवू शकते. आणि सपोज ही साडी आहे 450 रुपयाची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर आमच्या थ्रू थर्ड पार्टी न घेता आमच्या थ्रू जर तुम्ही हे प्रोडक्ट विकलं तर तुम्हाला दाखवणार. ते त्यांनी सिलेक्ट केलेले प्रोडक्ट जर आपण त्याचं प्रमोशन केलं इन्स्टा आय डीवरती, फेसबुकवरती, यूट्यूबचं मला अजून माहिती नाही, भीती वाटते माझं चॅनल डिलीट व्हायला नको म्हणून मी यूट्यूबवरती अजून काही रिस्क घेत नाही. बट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती नक्कीच माझा फर्स्ट व्हिडिओ आता पडणार आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे सर्च मला प्रोडक्ट जे सिलेक्ट सांगितले सजेस्ट केले ते जर तुम्ही प्रमोशन केलं तर त्याच्यावरती काहीतरी त्यांनी टक्के डिसाईड केलेले आहेत. त्या टक्क्याप्रमाणे आपल्याला एक प्रोडक्ट मागे ते आपल्याला पैसे देतात आणि ते आपल्या आठवड्यामध्ये पडतात. दुसरी गोष्ट जर तुम्ही मेशोचे मी क्रिएटर क्लब जॉईन केला तर तुम्ही 7 दिवसाच्या आत न देता प्रोडक्ट समथिंग आपण प्रोडक्ट जेव्हा घेतो तेव्हा आपण रिटर्न करायची त्यांची एक पॉलिसी असते. जर तुम्ही त्याचे एक ऑनलाईन आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कुठूनही काही घेतलं तर आपण त्याला एक पॉलिसी असते की 7 दिवस 4 दिवसाच्या आत आपण ते प्रोडक्ट रिटर्न करतो. बट जे क्रिएटर क्लब जॉईन करतात त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आहे. ते 10 दिवसानंतर किंवा काहीतरी त्यांचा क्रायटेरिया ते त्याच्यानंतर तुम्ही ते त्यांना रिटर्न करू शकता. मग त्याच्यावर तुम्ही रील काढा किंवा तुमचे प्रमोशन करा. ओके. त्याच्यानंतर जर मी व्हाईट लिस्टिंग झाली तर त्यांनी असं सांगितलं की 1 महिना तुम्ही ते प्रोडक्ट तुमच्याजवळ ठेवू शकता. 1 महिना झाल्यानंतर तुम्हाला ते प्रोडक्ट ठेवायचं असलं तर ठेवा, नाही तर रिटर्न करा. आणि या 7 दिवसामध्ये जर समथिंग नॉर्मल व्यक्तीला 7 दिवस आहे, आता हे प्रोडक्ट मी घेतलं आहे आणि मला जर हे ठेवायचं असलं आणि 7 दिवस जर कंप्लीट झाले तर मला त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि त्या फॉर्ममध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ते भरायची आहे आणि त्यांना ते अमाऊंट पे करायचं आहे. नाहीतर आज मी याला प्रमोट केलं आणि लगेच मी त्यांना टाकलं रिटर्नचं तर उद्या व्यक्ती येणार पार्सल म्हणजे आपलं रिटर्न घेऊन जाणार आणि लगेच तिथेच मला पैसे परत मिळतील. सो बरं वाटत आहे की काहीतरी मला स्रोत भेटला इन्कमचा. नक्कीच घर सांभाळून सगळं सांभाळून 2 पैसे जर एखादी गृहिणी कमवत असेल तर तिच्यासाठी अजून आनंदाची बातमी काय असायला हवी. मला एवढंच सांगायचं होतं की मी पण आता काहीतरी नवीन करत आहे. सो काही गृहिणी असतात की त्या पण खूप काही करतात, त्यांनाही खूप काही करायला भेटते. पण माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की मी कुठल्या तरी ॲपला जॉईन झाली आहे आणि त्यांच्या थ्रू मी आता थोडंफार इन्कम करणार आहे. सो किती काय इन्कम मला माहिती नाही, पण जेव्हा माझ्या हातामध्ये इन्कम येणार तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार, पण पुढच्या वेळेस. कारण आता हे माझं पहिलंच मी त्यांना रिव्ह्यू देणार आहे. ओके. आणि हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी काहीतरी नवीन सुरुवात केलं आहे आणि मेशो क्रिएटर क्लबला मी जॉईन झाली आहे. सो मी परत एक वेळा सांगते, मी कुठल्याही ॲपला प्रमोट करत नाही, कुठल्याही ॲपचं प्रमोशन करत नाही. मी फक्त एवढंच सांगते की मी काय करत आहे आणि मी आता जस्ट काय सुरू आहे माझा डेली शेड्यूल जो माझ्या मुलांचा, शाळेतला, घरातला, पाहुण्यांचा, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड झाली ती म्हणजे मी ऑनलाईन क्लासेस करत होते. क्लासेस करता समथिंग सगळ्यांना ब्लाउज आवडले, त्या आता रीज माझ्याकडे ब्लाउज शिवायला येतात, ड्रेस पण शिवते, त्याच्यामधूनही मला इन्कम येते, तेही मी तुमच्यासोबत शेअर केलं. पण नंतर असं वाटलं की मी अजून काहीतरी नवीन करत आहे. माझ्यासाठी खूप क्युरियोसिटी आहे. हे नक्कीच खूप लोक खूप काही कमवत आहे इन्कम त्याच्यामधून. सो मी हे फर्स्ट टाईम हे करत आहे, तर मलाही वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सो म्हणून म्हटलं चला तुम्ही माझी फॅमिली आहात, तुमच्यासोबत शेअर करायला हवं. कारण आज हे माझं पहिलं मी प्रोडक्ट हे शेअर करणार आहे इंस्टाग्रामवरती. आणि इंस्टाग्रामची माझी आय डी आहे वैशाली इंगळे VAISHALI 1706. ही माझी इंस्टाग्रामवरची आय डी आहे वैशाली इंगळे 1706 आणि फेसबुकवरती आहे वैशाली इंगळे. ओके. सो नक्कीच तुम्ही तिथे जाऊन बघा आणि तुम्हाला जरी साडी आवडली तर तुम्ही तिथं मला DM करा आणि मला लिंक मागा. कारण मला सध्या यूट्यूबवरचं काही माहिती नाही. जेव्हा मी यूट्यूब बघेल तेव्हा नवीन त्याच्यावर मला खूप आनंद होत आहे की मी घरी बसून काहीतरी करत आहे. मला खूप आनंद होत आहे की तुमच्यासोबत मी हे शेअर केलं. सो तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि यावेळेस म्हणणार नाही ब्लॉग आवडला तर लाईक करा,
हो नक्कीच, मी जे करत आहे तुम्हाला जर आवडलं तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी नवी व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.